नमस्कार मित्रांनो, माझं नाव वरद आहे सावंत. आपल्या चॅनल कोकण मालवणीमध्ये तुम्हाला सांगण्यासोबत आहे. मित्रांनो, जसं की तुम्हाला माहिती आहे, परवाच्या दिवशीच आमच्या गावी जोराचा पाऊस येऊन गेला. मित्रांनो, त्या पावसामुळे तुम्हाला माहिती आहे आपल्या चिटकोबाच्या देवळातून पण पाणी वाहून गेलं, सगळं झालं आहे. मित्रांनो, आज मी झालं आहे आमच्या शेत आपण कोपऱ्याची हालत काय झालं आहे. मला वाटतं बरीचशी जी लावणी आहे, म्हणजे जी लावणी आम्ही केली होती ती जास्ती करून त्या पावसामुळे उद्ध्वस्त झाली असणार. नंतर आपण भाटल्यात पण जाऊया, तिथे पण काय सुरू मग काय झालं आहे कोपऱ्यात ते बघूया. नंतर आपण प्रतिभाजीच्या पण घरी जाऊया, तिथे पण आमची कोपऱ्यात जसे तुम्हाला माहिती आहे. तर चला आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, तुम्ही इकडला आमचा दरवा पाहू शकता. अर्ध्यापेक्षा जास्ती दरवा जो आहे तो कालच्या अतिवृष्टीमुळे अर्ध्यापेक्षा जास्ती दरवा आपण पाहू शकता खरडून गेलेला आहे. त्याच्यासोबत म्हणजे आपण पाहू शकता इथे पण भारी प्रमाणात नुकसान झालेलं आहे. मित्रांनो, इथून समजत नव्हतं की इथे कोपरे आहेत की नदी आहे. म्हणजे अक्षरशः एवढं पाणी होतं. म्हणजे आता मी ह्या कोपऱ्यात समजा उतरलो तर ह्या कोपऱ्यात माझ्या कमरे एवढं पाणी, म्हणजे तुम्ही अंदाज लावू शकता की किती पाणी असणार इथे. मित्रांनो, इथे पण तुम्ही पाहू शकता बऱ्याचशा लोकांच्या तरवाचं नुकसान झालेलं आहे. आता मी तुम्हाला इकडचे कोपऱ्यात दाखवले. आता आपण थेट जाऊया आमच्या चिटकेश्वर मंदिराकडे, प्लस आमच्या अनंत आजोबांकडच्या घराकडच्या कोपऱ्यांचे काय हालत आहे ते पण तुम्हाला दाखवतो. चला. आणि पण टिलर घेऊन इले आहेत. मित्रांनो, जेव्हा आम्ही या रस्त्यावरून जात होतो ना, तेव्हा रस्त्यावरूनच जाताना अक्षरशः म्हणजे कमरेच्या वरती पाणी होतं. आणि ही संपूर्ण जेवढी जी लेवल आहे ना ही रस्त्याची आणि खाली कोपऱ्यांची, ती एक दिसत होती. म्हणजे तुम्ही ह्याच्यावरून समजू शकता की पाण्याची पातळी किती हाय लेवलला होती. म्हणजे इथे बघा, रस्त्यावर मी आता इथून चालतो आहे ना, ते इथे कमरेच्या वर पाणी, इथे आपण समजूच शकता किती पाणी आलं असणार. तर आता मित्रांनो, आता आपण थेट जाऊया वडाकडेच, म्हणजेच आपल्या अनंत आजोबांच्या घराकडले कोपरे पाहायला. चला. मित्रांनो, आता जसं की तुम्हाला बोललो मी, पहिलं मी अनंत आजोबांच्या घरी चाललेलो आहे. अनंत आजोबांच्या घराकडचे आमचे कोपरे बघून झाले. इथे आपण आता जाऊया चिटकोबा कडली. आमचं आता मी पोचलेलो आहे आणि आपल्या मुरली आजोबांचं घर आहे. मुरली आजोबा आमच्या अनंत आजोबांचेच भाऊ. चला आपण आता थेट जाऊया आपले कोपरे पाहायला. मित्रांनो, हे बघा, हे तिथून थोडेफार म्हणजे सगळेच कोपरे आपण म्हणू शकतो अनंत आजोबांचे आहेत. आणि हे जे तुम्हाला नारळ दिसत आहेत ना, हे सगळे वाहून आलेले आहेत. आणि मेन गोष्ट म्हणजे बघा, कोपऱ्यांची बऱ्यापैकी नुकसान झालेलं आहे. बघा, इकडे पण सेम आहे बघा. तर आता आपण थेट जाऊया आपल्या कोपऱ्यांकडे. आपल्या कोपऱ्यांची काय हालत आहे बघूया. चला. मित्रांनो, हे बघा, हे सगळे कोपरे तुम्हाला माहीतच असतील. मागे मी आपल्या प्रतिभाजीचा व्हिडिओ केला होता. आणि हे बघा, या अनंत आजोबांचे संपूर्ण जे 1 2 3 4 4 5 परत तिकडचे यशवंत आजोबांचे कोपरे, ते सगळे कोपऱ्यांची वाट लावून लागलेली आहे. म्हणजे इथून म्हणजे असं मला वाटतं उतरलेलो मी इथे हो, कमरेच्या वरती इकडे पाणी होतं आहे बघा. मित्रांनो, आता आपण पाहू शकता वाळू आहे. ही वाळू हे पहिले ह्या कोपऱ्यांमध्ये अजिबात नव्हती. ही वाळू कशाने आली माहिती आहे? जे नदीचं पाणी इथून वाहून गेलं ना, त्या पाण्यासोबतची वाळू आहे. आपण पाहू शकताय बघा, कोपऱ्याच्या अशाच मेरेला इकडे येऊन बघा गोळा झालेली आहे बघा. ती बघा तिथे पण आहे. मंदिराची नदी कशी इथून अशी राहते नाही बघा, त्यामुळे बघा तेथून पाणी असं आलं सगळं. त्यामुळे बघा इथे अशी वाळू वगैरे इथे गोळा झालेली आहे बघा. ते बघा आपलं चिटकेश्वर मंदिर इथून सरळ तिकडे आहे. तर आता मी तुम्हाला जे दृश्य दाखवणार आहे ते तुम्ही मन घट्ट करून पहा. मित्रांनो, तळ उन्हात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्याचं किती मोठ्या प्रमाणात नुकसान शेतीचं आणि बागायतीचं झालं आहे आपल्याला कळेल. मित्रांनो, शेतकरी वर्षावर पिकातून येणाऱ्या उत्पन्नासाठी राबत असतो आणि क्षणात त्याची मेहनत मातीमोल होऊन जाते. किती वेदना होत असतील त्या बळीराजाला.
असा होता आजचा व्हिडिओ मित्रांनो. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. असेच जर नवीन व्हिडिओ पाहिजे असतील तर कोकण मालवणी चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.